नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण 2 चमचे इतकी मेथ्या घेतलेल्या आहेत, 2 चमचे इतकी जवस घेतलेली आहे आणि 1 वाटी इतका भरपूर असा ताजा कढीपत्ता घेतलेला आणि 1 चमचा चहापत्ती घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर झाकून आपल्याला 1 तासाकरता ठेवलेला आहे. वेळ असेल तर रात्रभरासाठी ठेवा. आता ह्या ठिकाणी भिजून झालेला आहे. भिजून झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. गॅसवरती 10 मिनिट आपल्याला गॅस मिडियम ठेवून आपल्याला उकळून घ्यायचं आहे. उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झालं की आता ह्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी दरदरीत आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. अगदी छान मस्त वास येत आहे. प्रश्न पडला असेल की ही आज कुठली रेसिपी आहे. रेसिपी नाही तर आज आपण मेहंदी भिजवत आहोत. मेहंदी भिजवण्यासाठी तुम्ही जवस आणि मेथ्याचा वापर केला तर केस अगदी हेल्दी पण होतात आणि केस छान लांब होतात आणि शायनिंगसुद्धा येते. नक्की टाकून पहा. ह्या पद्धतीनं जर मेहंदी तुम्ही मिक्स करून लावून घेतली केसांना तर केस अगदी छान रेशमी असे आपले सिल्की केस बनून तयार होतात. आता ह्या ठिकाणी जे वाटण तयार केलं ते आपल्याला गाळणीनं गाळून घ्यायचं आहे. मध्ये चोथा वगैरे जाणार नाही. आता ह्या ठिकाणी आपण चाळणीनं चाळून घेतलेलं आहे. जमल तितकं आपल्याला प्रेस करून आपण पाणी ह्यामधलं काढून घेणार. मेथीच्या क्वांटिटीनुसार आपल्याला ह्या ठिकाणी पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण पाणी तर असं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे, कारण मी एकच पॉकेट मेहंदी भिजवणार आहे, त्यामुळे इतकं पाणी बस झालं आहे. आता ह्या ठिकाणी पूर्ण चोथा साईडला झालेला आहे. पाणी जे आहे ते आपण काढून घेतलेलं आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला गणपती छाप मेहंदी ह्या ठिकाणी मी घेतलेली आहे. जेव्हा केसाला आपण मेहंदी लावतो त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रोडक्टची न लावताच आपण नेहमी जर हर्बल वापरलं तर आपले केस पण चांगले राहतात आणि केस बिलकुल गळत नाहीत. ह्यासाठी आपण मेहंदी जी आहे ती गणपती छापच घेतलेली आहे. अगदी साधी मेहंदी आहे आणि ही मेहंदी जी भिजवली मेहंदी मिक्स करून झालं की आपल्याला 7 ते 8 तासाकरता आपल्याला ही मेहंदी चांगलं भिजू द्यायचं आहे. मेहंदी जेव्हा भिजते तेव्हाच मेहंदीचा आपला रंग जो आहे तो चांगला रंग येतो, शायनिंग येते आणि छान भिजली जाते. कारण आपण साधी मेहंदी घेतलेली आहे, कुठलेही कलर वगैरे आपण ह्यात टाकलेले नाही आहेत. फक्त मेहंदी आणि नॅचरल आपण ह्या ठिकाणी वापरलं आहे. तुम्ही ह्या ठिकाणी जर वाढेल तुमच्याकडे जास्वंदीची फुलं असतील ते टाकलं गरम करताना तरीसुद्धा चालते, पण माझ्याकडे नसल्यामुळे मी इतकंच टाकलेलं आहे. तुम्हाला आणखीन मेहंदी भिजवण्याचे खूप सारे प्रकार आहेत, ते सुद्धा नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला पाहायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. नक्की लवकरात लवकर ते सुद्धा व्हिडिओ येऊन जातील. आता ह्या ठिकाणी अर्धा लिंबू पिळलेला आहे, ते लिंबूसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. लिंबामुळे अगदी छान आपले चमकदार केस होतात. आता ह्या ठिकाणी लिंबू टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेतलेला आहे. लोखंडाचीच कढई घ्या, आवर्जून लोखंडाची कढईमध्ये लोखंडाचीच कढईमध्ये मेहंदी चांगली भिजली जाते आणि आपले केस जे आहेत ते अगदी हेल्दी बनून तयार होतात. आता ह्या ठिकाणी आपली मेहंदी पूर्ण भिजवून झालेली आहे. आता मी 7 ते 8 तासाकरता ह्याला असंच भिजत ठेवणार आहे. 7 ते 8 तासानंतर पाहू शकता ह्या ठिकाणी रंग कसा आला आहे. अगदी छान मेहंदी भिजलेली. आता ही मेहंदी मी केसाला लावून घेणार आहे. तुम्हाला आणखी मेहंदीचे प्रकार मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.